ताईसाहेब कशा आहेत? चिंता करायचं कारण नाही ना? नाही, वहिनी बऱ्या आहेत आता. आम्ही एकदा बघू का त्यांना? नाही, आत्ता नको. आत्ता वहिनी झोपल्यात. जाग्या झाला की मग बघा. काय झालं ताई? बाळाबद्दल काय बोलले का डॉक्टर? नाही, बाळ ठीक आहे. देवाने ऐकलं माझं. मी असं करते, देवळात जाऊन येते. का ग? बाळ सुखरूप असू दे म्हणून देवाला नवस केला होता, तो फेडून येते. नको नको जाऊस. त्याची काही गरज नाही आहे. का? नाही म्हणजे आत्ता नको जाऊस. बहिणी जाग्या झाल्या तर त्यांना ज्यूस किंवा काहीतरी द्यावं लागेल ना, नंतर जा. जास्त वेळ नाही लागणार. सांगितलं ना जानी, आत्ता कुठेही जाऊ नकोस. अभिलाषा, आले आले. काय झालं? तू अजून तयार नाही झाली? शाळेत जायचंय ना. हो होते हो. मी आणि बाबा कधीपासून तयार होऊन बसलोय. काय सर, वहिनी कुठे आहे? त्यांची सुद्धा तयारीच चालली. हा, अमोल सुद्धा तयार नाहीये. अमोल, अमोल. अभिलाषा, अभिलाषा झाली का तयारी? हॅलो काका, विक्रमादित्य बोलतो. हाँ विक्रम बोल रे, कुठे आहेस तू? आम्ही आता शाळेच्या जवळूनच बोलतोय. सगळी तयारी झाली का नाही ते पाहायला फोन केला होता. आणि डीव्ही सरांनी घेऊन जायला यायचं ना. बाकी तुम्ही सगळे तयार आहेत का नाही? अरे बाबा, बाबा आणि मी कधीपासून तयार होऊन बसलोय, पण अभिलाषा आणि प्रतीक्षा वहिनीच अजून तयार नाही झालेल्या. नाही, बरोबर आहे. त्यांचंही घरचं मोठं कार्य आहे ना, त्यामुळे त्यांना वेळ लागेलच. खरं तर ना, या सगळ्यापेक्षाही आज बाबांना शाळेत जाताना बघून खूप आनंद होणार आहे. कारण कित्येक दिवसांनी आज ते हक्कानी त्यांच्या शाळेत जाणार आहेत. हो नक्कीच. बरं, आम्ही येतो त्यांना पिकअप करायला. हो ओके. अभिलाषा, चला ना आता. हाँ बोल दे वहिनी. विक्रम, कुठे आहेस तू? आम्ही आता डीव्ही सरांना पिकअप करायला चाललोय. हे बघ, तू घरी आहे. प्रिया बहिणींना चक्कर आली. काय? तू घरी आहे ना आधी, मी सांगते तुला सगळं. अगं ओके देवानी, एक काम कर, तू डॉक्टरांना फोन करून बोलून घे. आम्ही येतोच लगेच. हां. हा मिशनचा प्लॅन आहे. भिडे, मी जे काय सांगतोय ते नीट लक्ष देऊ नका, कारण आपल्या बाकीच्या टीम मेंबर्सना हा प्लॅन समजून सांगण्याची जबाबदारी तुमची. येस सर. ओके. हा त्यांचा मुख्य तळ आहे. ह्याच्या 2 किलोमीटरच्या परिघात त्यांची टेहळणीची पथकं फिरत असतात. भिडे, तुम्ही पश्चिमेकडून आत शिरा. तुमच्याबरोबर माने असतील आणि साळुंखे तुम्हाला कव्हर देतील. ओके? येस सर. साक्षी, जरा माझ्या टेबलावरून माझा मोबाईल घेऊन ये. सर, पण हे काम माझं नाही आहे सर. साक्षी प्लीज, नो आर्ग्युमेंट्स. सांगितलं तेवढं कर. तर आपण कुठे होतो? हां, तर तुम्ही पश्चिमेकडून. सर, साक्षी येईपर्यंत थांबायचं आपण.
भिडे, या मिशनवर ज्यांचा खरोखर उपयोग होणार आहे त्यांना हे डिटेल्स कळले तरी पुष्कळ आहे. हां, लेट्स गेट बॅक. पश्चिमेकडून तुम्ही शिराल, तुमच्याबरोबर माने असतील, साळुंके तुम्हाला कव्हर देतील. त्यांनी तुम्हाला काय सांगितलंय मला माहीत नाही, पण त्या प्रेग्नंट नाहीये तेवढं नक्की. देवेंताई, ताईसाहेबांसाठी काही खायला? नाही, खायला नको. बहिणींसाठी दूध गरम करून ठेव. जी. देवयानी, कुठे आहेत बहिणी? काय झालं त्यांना? रूममध्ये आहेत. आलो. थांब थांब विक्रम, मी म्हणजे वहिनींना चक्कर आली म्हणून मी आपल्या डॉक्टरांना बोलवलं होतं. तर डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की वहिनी प्रेग्नंट नाही आहेत. काय? हो विक्रम, मला ना काही कळतच नाही आहे. वहिनीनेच आपल्याला सांगितलं होतं ना हे. म्हणजे डॉक्टरांची काहीतरी चूक झाली असावी. नाही, डॉक्टरांची नाही चूक होणार देवयानी. ते आपल्या फॅमिली डॉक्टर आहेत. पण काहीतरी घोळ नक्की आहे. घोळ म्हणजे वहिनी आपल्याशी खोटं बोलते? नाही विक्रम, हे मग डॉक्टरांना कळलं नसेल किंवा काहीतरी. देवयानी, आम्हाला असं वाटतं नसत्या शंका कुशंकाकडून आपण का त्रास करून घ्यायचा. त्यापेक्षा वहिनींना विचारूया ना आपण. थांब, वहिनी आता झोपल्या आहेत. मग त्या जाग्या होईपर्यंत आपल्याला वाट बघायला लागेल. त्याच खरं काय ते सांगू शकतील. हो, तू बस, मी पाणी आणते तुझ्यासाठी. भिडे, आय होप तुम्हाला प्लॅन सगळा व्यवस्थित कळलाय. येस सर. तो सगळ्यांना जसाच्या तसा समजावून सांगा. ओके सर. सर, तुमच्या डेस्कवरती तुमचा मोबाईल फोन नव्हता आणि ही आता तुम्ही जी माहिती सांगितली ती मलाही ऐकायची. सर, पुन्हा सांगा ती. सॉरी साक्षी, परत परत समजावून सांगायला इथे कोणी शाळा उघडली नाही. मी जेव्हा हे सगळं समजावून सांगत होतो तेव्हा तू इथे हजर असायला हवं होतंस, नाही का? पण सर, मी चला भिडे. चला निघूया ना. बाबा बहिणी कुठे आहेत? विक्रमची वाट बघतोय ना, तो आला की बोलवतो ना त्यांना. हो, विक्रम अजून का नाही आला? काय माहित, फोनही उचलत नाहीये. कदाचित शाळेच्या कामातच अडकला असेल. खरं तर बाबांनी त्याला बोलवायलाच नको होतं. हो ना, बिचारा एकटाच धडपडतो. तू अमोलला विचारलंस का तो येणार आहे का? हा, विचारलं, परत एकदा विचारते. अमोल, अमोल. हॅलो. काय मॉम? अरे, तू येतोयस का आमच्या बरोबर कार्यक्रमाला? मगाशी सांगितलं ना मी एकदा. अमोल, मी सांगितलंय तिला पुन्हा विचारायला. डॅड, तरी मी येत नाहीये. का? ओ, असल्या भाषणांना मी खूप बोर होतो. मला अजिबात इंटरेस्ट नाहीये त्यात. आणि त्या शाळेबद्दलही मला काही माहित नाहीये. सो यू कॅरी ऑन. आय एम नॉट कमिंग. अमोल, हे माझ्यासमोर बोललास. आजोबांसमोर किंवा विक्रमसमोर बोलू नकोस.
बरं ठीक आहे, नको येऊ, जा आता. तुम्ही परत फोन लावून बघा ना विक्रमला, म्हणजे विचारा किती वेळ लागणार आहे. हॅलो. हां विक्रम, अरे कुठे आहेस तू? आम्ही वाट बघतोय तुझी. तू येणार आहेस ना आम्हाला न्यायला? ॲक्च्युली काका, आम्ही आता एका महत्त्वाच्या कामात अडकलोय. तुम्ही पुढे होता का शाळेत? आम्ही येतोच लगेच. हो का? बरं ठीक आहे, आम्ही जातो पुढे. आणि सॉरी, आमच्यामुळे तुम्हाला थांबायला लागलं. अरे सॉरी काय, आम्ही जातो शाळेत. तू ये पण लवकर तिकडे. हां बाय. बाय. नाही, तो अडकलाय शाळेच्या कामात. तो म्हणते तुम्ही पुढे व्हा, मी येतो. मी बाबांना आणि बहिणीला सांगून येतो. आम्हाला गाडीने जायला मिळणार होतं, तर रिक्षाने जावं लागणार. काय झालं साक्षी? सिद्धांत सर माझ्याशी असं का वागतायत? मी मिशन मध्ये आहे ना, तरी मला तरी बाहेर का पाठवलं? साक्षी तसं मला माहिती आहे. कदम सरांनी सांगितलं म्हणून नाईलाजाने सिद्धांत सरांनी मला ह्यात इन्व्हॉल्व करून घेतलंय. आणि काही झालं तरी मी या मिशनचा पूर्ण भाग होऊ शकत नाही, हे नक्की. तसं नाहीये साक्षी. त्यांना कदाचित वाटलं असेल की त्यांचा मोबाईल टेबलावर आहे म्हणून. अजिबात नाही. त्यांचा मोबाईल त्यांच्या खिशात होता हे त्यांना माहीत होतं. आणि मुद्दाम त्यांना मला ह्या मिशनचे डिटेल्स सांगायचे नव्हते म्हणून त्यांनी हे नाटक केलंय. मी या मिशन मध्ये असून नसून सारखीच आहे. केवळ कदम सरांनी सांगितलं म्हणून मी या मिशन मध्ये आहे, दुसरं काही नाही. हे बघ साक्षी, तू उगाच अपसेट होऊ नकोस. बोलणं खूप सोपं आहे सर, पण जेव्हा एखाद्याला डावललं जातं, जेव्हा एकटेपणाची फिलिंग्स येतात, तेव्हा खूप त्रास होतो. सिद्धांत सरांचं सोडून दे ना, पण आम्हाला सगळ्यांना तू या मिशन मध्ये हवी आहेस. आणि मी हे तुझी समजूत घालण्यासाठी नाही, तर अगदी मनापासून सांगतोय. आणि सिद्धांत सरांनी सांगितलं नाही म्हणून काय झालं? मी सांगतो ना तुला सगळं प्लॅन. हे बघ, कमॉन साक्षी. हे बघ, इथून ही पायवाट जात. या पायवाटीवरून सरळ गेल्यावर इथे एक मंदिर लागतं. अहो, मी माझ्यासाठी कॉफी करते, तुम्ही घेणार आहात? पण खरंच समारंभ खूप छान झाला, फक्त जरा वेळ लागला. अहो, मी काय म्हणतेय, कसला विचार करताय? समारंभ चांगला झाला वगैरे सगळं ठीक आहे, पण देव आणि विक्रम समारंभाला का आले नाहीत ते कळत नाही. अरे हो, खरं तर हा समारंभ विक्रमनेच घडवून आणला होता, पण तोच या समारंभाला हजर नाही, जरा विचित्रच वाटतं नाही? अर्थात त्यांच्या न येण्यामागे काहीतरी कारण असणार आहे नक्कीच. काही वाईट तर घडलं नसेल ना? झालं, तुझ्या मनात नाही असलेच विचार येणार त्याच्याशी. तू कधी सरळ विचार करू शकत नाहीस. माझ्यावर कशाला चिडताय? मी एक शक्यता बोलून दाखवली. हे डॅड, कसा आला प्रोग्राम? छान झाला, पण देवणी विक्रम का आले नाहीत कोणाच ठाऊक. ताई माई चिडलेलं दिसत होत्या. एनिवेज, दादू आणि काकू कुठे आहेत? दादू शाळेतच थांबले, त्यामुळे वहिनी त्यांच्याबरोबर थांबले. ओके, एनिवेज, मी काय म्हणतोय मॉम? हॅलो डॅड, कसला विचार करता एवढा? मी काय म्हणतो, तुम्ही डायरेक्ट दीला फोन का नाही लावत? म्हणजे कळेल ना आपल्याला की काय प्रॉब्लेम झालाय ते. हा, अमोल म्हणतोय तेच खरंय, फोन लावून विचारपूस करा. बाय द वे मॉम, आय एम व्हेरी हंग्री नाव.
प्लीज मला काहीतरी खायला दे, मी काही खाल्लेलं नाही मगासपासून. हो हो चल मी काहीतरी खायला देते. चल. हॅलो. देव, मी मकरंद बोलतोय. हां काका बोल. देव, तू आणि विक्रम शताब्दीच्या कार्यक्रमाला का नाही आला? म्हणजे विक्रमने सगळी धावपळ केली आणि तुम्ही दोघंच कार्यक्रमाला नाही म्हणल्यानंतर आम्हाला जरा आश्चर्य वाटलं ना. देव, काही प्रॉब्लेम झालाय का? हो म्हणजे घरी जरा प्रॉब्लेम झाला होता. काय झालं? अरे आम्ही निघालोच होतो कार्यक्रमाला येण्यासाठी, तेवढ्यात प्रिया वहिनींची तब्येत जरा बिघडली, म्हणून मग. देव, काही सिरियस नाही आहे ना? नाही काका, म्हणजे तसं सिरियस काही नाही आहे. वहिनींना जरा चक्कर आली होती एवढंच. आता ठीक आहेत त्या. देव, तू काही सिरियस नाही म्हणतेस आणि तरीही तुम्ही दोघं कार्यक्रमाला आला नाहीत. देव सांग ना, काय झालंय? नाही काका, खरंच विशेष काही नाही. देव, तू काही लपवत नाहीस ना माझ्यापासून? नाही काका, तुमच्यापासून मी कशाला काही लपवी. बहिणींना अचानक चक्कर आली ना, म्हणून आम्ही सगळे घाबरलो होतो. डॉक्टर येऊन गेलेत आणि ते म्हणाले की काळजी करण्यासारखं काही नाही आहे. बरं, पण काही गरज लागली तर फोन कर. हो काका, ठेवू? हां हो, ठेव. बाय. काय हो? झाला का फोन? काय झालं? काही प्रॉब्लेम? देऊ असं म्हणत होती प्रियदर्शिनी वहिनींना चक्कर आली म्हणून ते दोघं प्रोग्रामला आले नाहीत. खरं काय झालंय कोणास ठाऊक. खरं काय ते कळेल ना. तुम्ही कशाला त्रास करून घेताय? चला 2 घास खाऊन घ्या. डॉक्टरांचा फोन आहे. घे ना. हॅलो. हां डॉक्टर बोला. मॅडमचे ब्लड रिपोर्ट्स आले. रिपोर्ट्स आले? मी सांगितलं होतं तेच खरं आहे ना? वहिनी प्रेग्नंट आहेत ना? सॉरी, मी म्हणत होते तेच सिद्ध झाले. त्या 100% प्रेग्नंट नाही आहेत. असं वहिनी खोटं का बोलले असतील? पण काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? वहिनींचे ब्लड रिपोर्ट आले. वहिनी प्रेग्नंट नाहीये. देवेनी, वहिनी का बरं वाटतं आता? मग अशी एकदम
गरगरायला लागलं. तोल गेला त्यामुळे. चला आपल्याला निघायला पण. सगळे वाट बघत असतील आपली. वहिनी तुम्हाला तुम्हाला चक्कर आली म्हणून आम्ही डॉक्टरांना बोलवलं होतं इथे. डॉक्टरांनी तुम्हाला तपासलं. वहिनी तुम्ही खोटं का बोललात की तुम्ही प्रेग्नंट आहात? वहिनी तुम्ही का फसवलं आम्हाला सगळ्यांना? आम्ही कुणाला नाही फसवलं. कुणालाही फसवायची आमची इच्छा नाही. डॉक्टरांचा गैरसमज झाला असेल. तुमचे ब्लड रिपोर्टही तेच सांगतात वहिनी की तुम्ही प्रेग्नंट नाही आहात. तुम्ही प्रेग्नंट नाही आहात. वहिनी खरं सांगा, आम्हाला तुमच्याकडून खरं काय ते ऐकायचंय. प्लीज सांगा ना वहिनी. वहिनी माझी शपथ आहे तुम्हाला. तेव्हा काय वेडेपणा आहे. मग सांगा वहिनी खरं काय? खरंय आम्ही गरोदर नाही. आम्ही आई होणार नाही. पण तरीही या घरात बाळ येणार. पण ते आमच्या पोटात नाही, नताशाच्या पोटात वाढतंय. नताशा